शेड्यूल सुरू होण्यापूर्वी विजू मुंबईला घरी जाऊन आला. पण बंगलोरला आल्यावर त्याला कळले की त्याला परत घोडीवर बसावेच लागणार, कारण त्या शेड्यूलमध्ये गब्बरच्या डेनमध्ये कालिया मारला जातो एवढाच त्याचा सीन चित्रित व्हायचा राहिला होता. त्यामुळे त्याचे नफरतीशी दुश्मनी नाते संपले होते. तर सांबा चित्रपट पूर्ण झाला, रिलीज डेट झाली, तरीही दिग्दर्शक रमेश सिप्पीने पूर्ण चित्रपट पाहिला नव्हता. कोणत्याही चित्रपटाचा दिग्दर्शक सतत चित्रीकरणात व्यस्त असल्यामुळे काही वेळा झालेल्या शूटिंगचे रॅशेस रमेश बघतो, तर काही वेळा रॅशेस न बघता तो पुढील शॉटमध्ये व्यग्र असतो. या कारणाने रमेशने पूर्ण सिनेमा पाहिला नव्हता. पण रमेशच्या वडिलांनी जी.पी. सिप्पीने संपूर्ण चित्रपट लंडनमध्ये प्रिन्स प्रॉमिसिंगला गेलेला असताना पाहिला होता. त्यांना या चित्रपट धंद्याची चांगली जाण होती. त्यांच्यातील मुरब्बी निर्माता आपल्या मुलावर अत्यंत खुश होता. जी.पीने ओतलेल्या पैचे रमेशने सोने केले होते. जी.पी त्याच्या बेंगलोरच्या वितरकांबरोबर डर्बीला जात असताना त्या वितरकाने, सिप्पी साहब कैसी लगी आपको पिक्चर? सिप्पी म्हणाले, ये पिक्चर 10 साल नहीं उतरेगी. आणि मोहन मॅकजिन्ने उर्फ मॅक मोहन उत्तम क्रिकेट खेळत असे. खरे तर क्रिकेटर होण्यासाठी तो मुंबईत आला होता, परंतु सुरुवातीला नाट्य क्षेत्रात काम करून तो हिंदी चित्रपटात स्थिरावला. शोलेमधील त्याचा संभाचा मूळ रोल मोठा होता, पण एडिटिंगमध्ये तो बराच कापला गेला. एका महाकाय दगडी शिळेवर बंदूक घेऊन बसून फक्त सभोवती पाहत राहणे, हे काय चित्रपटातले काम झाले? काय अशी भावना झाली होती? त्यामुळे मॅकमोहन खूप नाराज होता. त्याने रमेशला हटकले, काय हे रमेशजी, मी तर फिल्ममध्ये एक्स्ट्राच दिसतोय. माझा रोल पूर्णच कापून टाका, मला नको तो. रमेश म्हणाला, मॅक, जितना मैं काट सकता था मैंने काटा. जितना सेन्सॉर काट सकता था उस सेन्सॉर ने काटा. अब कुछ नहीं हो सकता. तो पुढे म्हणाला, पण मी एक सांगतो, ही फिल्म चालली तर प्रेक्षक कधीच सांबाला विसरू शकणार नाही. मॅकमोहनने रागाने शोले पाहिला नव्हता, पण जेव्हा लोक रस्त्यावर तो दिसला की थांबून सांबा सांबा म्हणून हाक मारू लागले, तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. हे कसे काय घडले म्हणून तो एके दिवशी मिनर्वाच्या संध्याकाळच्या 6च्या शोला सहकुटुंब गेला. इंटरव्हलमध्ये प्रेक्षकांनी त्याला घेराव घातला. सांबा सांबाच्या आवाजाने थिएटरमध्ये गोंधळ सुरू झाला. तो नंतर एवढा वाढला की पोलिसांनी बोलावले गेले. त्यांनी त्याला मागून दारातून गुपचूप बाहेर काढले आणि घरी जाण्याची त्याला विनंती केली. रमेशने सांगितलेले शब्द खरेच ठरले. प्रेक्षकात 40हून जास्त वर्षे झाली तरी सांबाला विसरले नाहीत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कदाचित सांबा हे एकमेव पात्र असे असेल की अख्ख्या चित्रपटात फक्त 3 शब्द बोलूनही अजरामर झाले, आणि ते शब्द होते पुरे 50,000. मूळ पुस्तक शोले द मेकिंग ऑफ अ क्लासिक, लेखिका अनुपमा चोप्रा. शोले पडद्यामागील उपसंहार. बराच लेख मोठा आहे. मला वाटतं आपण ह्याचा पुढचा भाग उद्या घेऊया असं वाटत आहे. पण अजून 10 मिनिटं मी वाचू शकते आणि मग आपण हवं तर उद्या घेऊया. नाहीतर मी म्हणते की मी ह्याचा पुढचा भाग उद्याच घेईन. बरंच मोठं आहे हे. उपसंहार 2 आहे, उपसंहार 1 आहे. तर आपण हे उपसंहारपासून उद्या वाचते मी. आता आपला सांबा पूर्ण झालेला आहे, पुरे 50,000. आणि तर अशा प्रकारे हे शोलेचं पुस्तक मी अर्ध्या तासाचं सेशन केलं आणि तुम्ही सगळ्यांनी माझं आवर्जून हे ऐकलं, त्याबद्दल मला खूप खूप तुमचे सगळ्यांचे मी आभार मानते. आणि उद्या मी ह्याच वेळेस येईन, तर तुम्ही माझा हे चॅनल नक्की बघा. जर तुम्हाला मिस झालं असेल तर तुम्ही @troop986 वर जा. माझे बरेच व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर एवढं बोलून मी आता हे सेशन इथे थांबवते आणि उद्या आपण उपसंहाराकडे जाऊया. तर धन्यवाद, बाय. सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आणि अशीच आपली ओळख वाढत राहू दे. धन्यवाद.